नमस्कार बहिणींनो, आज आपण एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने आता थेट 2 हप्त्याचे पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजेच आता 1500 नाही तर एकदम 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। आणि एवढंच नाही, गॅस सिलेंडरचे 830 रुपये वेगळे मिळणार आहेत। तर चला, नेमके कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि पहिल्या यादीत नाव कसं घ्यायचं ते बघूया। सरकारकडून अधिकृत माहिती जाहीर झाली असून तब्बल 33 लाख बहिणींच्या खात्यात 990 कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले आहे। पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्याफे 3000 रुपये जमा होणार आहेत। या जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागातील काही जिल्हे, जालना, बीड, परभणी असे अनेक जिल्हे समाविष्ट झाले आहेत। ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यांना मेसेज येईल। पहिला मेसेज 1500 रुपयांचा आणि दुसरा मेसेज 1500 रुपयांचा, एकूण 3000 रुपये। त्यासोबत गॅस सिलेंडरसाठी 830 रुपये वेगळे जमा होतील, म्हणजे एकूण 3830 रुपयांचा दिलासा मिळणार आहे। पण लक्षात ठेवा बहिणींनो, 2 हप्त्यांचे 3000 रुपये फक्त त्याच बहिणींना मिळतील ज्या पहिल्या यादीत आहेत। पहिल्या यादीत नाव यावं यासाठी सरकारने 2 गोष्टी बंधनकारक केल्या आहेत। 1, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे। 2, तुमचं ई-KYC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक KYC पूर्ण झालेलं पाहिजे। हे 2 काम केलं की खात्रीने तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होतील। जर केलं नाही तर दुसऱ्या यादीत नाव जाईल आणि फक्त 1500 मिळतील। अजिबात केलं नाही तर तिसऱ्या यादीत जाऊन फक्त 500 रुपये मिळतील। म्हणून बहिणींनो, जर तुम्हाला पूर्ण 3000 रुपये आणि त्यासोबत 830 रुपयांचा गॅस सिलेंडरचा फायदा हवा असेल तर लगेच आधार लिंक आणि ई-KYC करून घ्या। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा। धन्यवाद।